तो परफॉर्म द क्रूड ऑपरेशन स्टुडंटवरती युजिंग स्टोअर प्रोसिजर. एडिटर आहे मायक्रोसॉफ्ट विज्युअल स्टुडिओ 2010चा. ॲप्लिकेशन विंडोज बेस, लँग्वेज C# असणार आहे. तो फर्स्ट फाईलमध्ये न्यू प्रोजेक्ट ॲप्लिकेशन घेताना विंडोज बेस ॲप्लिकेशन स्टोअर इन प्रोफाउंड 18च्या फोल्डरमध्ये ॲप्लिकेशनला नेम देतो मी. क्रूड ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे आपल्याला युजिंग स्टोअर प्रोसिजर थ्रू. स्टोअर प्रोसिजर. ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला क्रिएट द ॲप्लिकेशन प्रोजेक्ट क्रिएट करतोय. विंडोज फॉर्म कधी क्रिएट होईल त्याची फर्स्ट प्रॉपर्टी चेंज करत चला. एक स्टुडंटची बेसिक डिटेल घ्यायची आपल्याला. स्टुडंटचा रोल नंबर, स्टुडंटचं नेम, जेंडर, क्वालिफिकेशन, ठीक आहे. कधी फॉर्म क्रिएट झाल्यानंतर फॉर्मच्या प्रॉपर्टी, फॉर्मवरती राईट क्लिक करून फॉर्मच्या प्रॉपर्टी विंडोजमध्ये ॲप्लिकेशन रन होताना सेंटर ऑफ स्क्रीनला रन करायचं आहे. त्याच्या प्रॉपर्टी विंडोजमध्ये जाऊन प्रॉपर्टी सेट करायची आपल्याला. त्याची स्टार्टअप पोझिशन एक्झिक्यूट होताना स्टार्टअप झाली पाहिजे त्याची सेंटर ऑफ स्क्रीनपासनं. त्याचा फॉन्ट जो कमी असतो तो फॉन्ट आपल्याला इन्क्रीज करायचा आहे. आपल्याला जो लागेल तो फॉन्टची साईज चेंज करू शकतो. मी फॉन्ट सिलेक्ट करतो टाइम्स न्यू रोमन बोल्ड. साईज अलोकेट करतो मी 12ची. रिक्वायरमेंटनुसार आपण फॉर्म स्ट्रेच करू शकतो हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकलने. स्टुडंटचे बेसिक UI क्रिएट करताना लेफ्ट हँड साईडला टूल बॉक्समधनं लेबलच्या प्रॉपर्टीमध्ये लेबलला नेम द्यायचं आपल्याला स्टुडंट रोल नंबर. सेकंड लेबल कॉपी पेस्ट करतोय, कॉपी पेस्ट अलाउड असते इथे. सेकंड लेबलला नेम देतोय टेस्ट, स्टुडंटचं नेम. थर्ड लेबलवरती स्टुडंटचं जेंडर नेक्स्ट घेतोय क्वालिफिकेशन. आपल्याला ऑल इनपुट टाईपचा यूज करायचा आहे. सेकंड यूज करतोय डेट ऑफ बर्थ, स्टुडंटची डेट ऑफ बर्थ DOB. जे ऑल टाईपचे इनपुट टाईप आपले यूज होऊन जातील. रोल नंबर, नेम, जेंडर, क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ. इनपुट देण्यासाठी यूज इन टेक्स्ट बॉक्स. टेक्स्ट बॉक्स 1 हा रोल नंबरसाठी घेतोय. टेक्स्ट बॉक्स 2 स्टुडंटचं नेमसाठी घेतोय. जेंडरसाठी रेडिओ बटन इज अ सिंगल सिलेक्शन. रेडिओ बटनची टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये फर्स्ट रेडिओ बटनला नेम देतोय मेल. सेकंड रेडिओ बटनच्या टेक्स्ट प्रॉपर्टीमध्ये नेम देतोय मी फिमेल. क्वालिफिकेशनसाठी कंबो बॉक्स आहे. कंबो बॉक्स रिप्रेझेंट द लिस्ट, सिलेक्ट द ओनली वन आयटम. लिस्ट ॲड करताना राईट हँड साईडला एडिटर क्लिक करून एडिट आयटममध्ये क्वालिफिकेशन B, ME, BCA, MCA, BCS. 1 पर लाईन, एका लाईनवरती एक क्वालिफिकेशन. डेट ऑफ बर्थसाठी मी डेट टाईम पिकर घेतोय. डेट टाईम पिकरचा जो फॉर्मॅट आहे त्याच्या प्रॉपर्टी विंडोजमध्ये जाऊन त्याचा फॉर्मॅट जो लॉंग ठिकाणी मी फॉर्मॅट चेंज करतोय शॉर्ट. आपल्याला शॉर्टमध्ये घेतोय. इव्हेंट हँडल करायचे आपल्याला. रेकॉर्ड इन्सर्ट करता आलं पाहिजे, सर्च करता आलं पाहिजे, अपडेट डिलीट युजिंग स्टोअर प्रोसिजर थ्रू.
फर्स्ट बटनला नेम देतो मी इन्सर्ट, सेकंड बटनला नेम देतो मी सर्च. आफ्टर सर्च झाल्यानंतरच रेकॉर्ड आपल्याला अपडेट किंवा डिलीट करता आलं पाहिजे. तर नेक्स्ट बटन घेतोय. कॉपी पेस्ट अलाउड असतं. बटनचा आय डी बाय डिफॉल्ट चेंज होतो. हा बटन आय डी किती आला आपला 3. तर नेक्स्ट बटनला नेम देतोय मी अपडेट. नेक्स्ट बटन घेतोय मी. आफ्टर सर्च नंतर डिलीट पण करू शकतो. तर डिलीट. फॉर्म क्लोज करण्यासाठी मी क्लोज नावाचं एक बटन घेतोय. प्रॉपर्टी विंडोजमध्ये जाऊन त्याची प्रॉपर्टीला नेम देतो मी क्लोज किंवा एक्झिट. एव्हरी टाईम आपल्याला टेबलमध्ये जाऊन नाही बघायचं रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट झाले की नाही. ते रेकॉर्ड बाइंड करण्यासाठी लेफ्ट हँड साईडला आपल्या टूलबॉक्समध्ये डेटा टॅब आहे. डेटा टॅबमधला आपला डेटा बाइंड करायचा आहे ग्रिड व्ह्यूवरती. ग्रिड व्ह्यूवरती रेकॉर्ड काय करता आलं पाहिजे, बाइंड करता आलं पाहिजे. म्हणून मी ग्रिड व्ह्यू एक ड्रॅग करतोय. हा झाला आपला यू आय, फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅक एंड. बॅक एंडला आपल्याला यूज करायचा डेटाबेस SQLचा. तर जसं यू आयनुसारच बॅक एंडला टेबल काय करायचा आहे, क्रिएट. तर यासाठी डेटाबेस यूज करणार आपण SQL सर्व्हर मॅनेजमेंट स्टुडिओ. मायक्रोसॉफ्टचाच ओन डेटाबेस आहे हा, MS मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर. आपला जो एक्झिस्टिंग जो डेटाबेस आहे, एक्झिस्टिंग डेटाबेसच्या इनसाइडच न्यू टेबल क्रिएट करणार आहे आपण स्टुडंट. फर्स्ट आर क्रिएट सर्व्हर बरोबर कनेक्शन इस्टॅब्लिश करून घ्या. सर्व्हर बरोबर कनेक्शन इस्टॅब्लिश झाल्यानंतर आपला जो एक्झिस्टिंग जो डेटाबेस आहे प्रोफाउंड 18 नावाचा, इनसाइड द टेबल जसा यू आयनुसारच टेबल काय करायचं आहे, क्रिएट करायचं आपल्याला. तो आपला डेटाबेस आहे प्रोफाउंड 18. इनसाइड द टेबल, डेटाबेसचे इनसाइड टेबल क्रिएट करताना टेबलवरती राईट क्लिक करून ॲड अ न्यू टेबल. टेबलचे कॉलम आणि कॉलमचा डेटा टाईप. कॉलम कसे क्रिएट करायचे, ज्या वेनं आपला यू आय एकदा बघून घ्या. यू आयमध्ये रोल नंबर, नेम, जेंडर, क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ. तर मी रोल नंबरचा डेट, स्टुडंटचा नेम घेताना मी व्हॅरकार, जेंडर घेताना पण व्हॅरकार. नेक्स्ट क्वालिफिकेशनचा कॉलम, त्याचाही डेटाचा टाईप घेताना मी व्हॅरकार. आणि लास्टला डेट ऑफ बर्थसाठी पण डेटा टाईप मी व्हॅरकारच घेतो आहे. टेबल क्लोज करता राईट हँड साईडला क्लोज ऑप्शन आहे. क्लोज करताना सेव्ह द चेंजेस, सेव्ह करायचं आपल्याला. तर एंटर द टेबल नेम, टेबलचं नेम देतो आहे मी स्टुडंट नावाचा टेबल क्रिएट करतो आहे. ओके बटनच्या क्लिक इव्हेंटला क्रिएट द टेबल. मग आपला टेबल प्रोफाउंड 18 हा डेटाबेस आहे. या डेटाबेसच्या इनसाइड टेबल क्रिएट केलं तर आपण स्टुडंटचे कॉलम क्रिएट केले ते स्टुडंटचा रोल नंबर, नेम, जेंडर, क्वालिफिकेशन अँड डेट ऑफ बर्थ. हा बॅकएंडला टेबल असणार आहे. फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅकएंडला कनेक्शन इस्टॅब्लिश करण्यासाठी आपल्याला सर्व्हरचं नेम लागणार आहे. तर इथे क्लिक करा. सर्व्हरचं नेम कॉपी करून घ्या. हे नेम आपल्याला कॉपी करून घ्या. कॉपी केल्यानंतर आपला फ्रंट एंड कनेक्ट टू द गिवन बॅकएंडला टेबल ऑलरेडी क्रिएट केलेला. आता फॉर्मवरती डबल क्लिक केल्यानंतर फॉर्मच्या लोड इव्हेंटला जातो आपण. तर कनेक्शन नेहमी पार्शियली क्लास ग्लोबल क्रिएट करा. ग्लोबल कनेक्शन क्रिएट केल्यानंतर ॲक्सेस द थ्रू आउट द प्रोग्राममध्ये आपण कुठेही ॲक्सेस करू शकतो. त्यासाठी लायब्ररी इन्क्लूड करावं लागेल युजिंग system.data.sql क्लायंट. पार्शियली क्लासमध्ये कनेक्शन स्ट्रिंग स्टॅटिक पाहिजेत. स्टॅटिक व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज नाही होत, म्हणून आपण स्टॅटिक स्ट्रिंग व्हेरिएबल नावाचा व्हेरिएबल घेतो आहे. सर्व्हर इज इक्वल टू सर्व्हरचं नेम, C#मध्ये सिंगल स्लॅशने डबल स्लॅश लागतो, सेमिकोलन. डेटाबेस इज इक्वल टू डेटाबेस नेम, आपला डेटाबेस यूज करतो आपण प्रोफाउंड 18 नावाचा, सेमिकोलन. इंटिग्रेटेड सिक्युरिटी, त्याची सिक्युरिटी काय ठेवतो मी ट्रू. कनेक्शन SQL बरोबर इस्टॅब्लिश करण्यासाठी क्लास दिलेला आपल्याला SQL कनेक्शन, त्याचा ऑब्जेक्ट कॉन इज इक्वल टू न्यू SQL कनेक्शन. आणि कनेक्शन स्ट्रिंग कोणत्या व्हेरिएबलमध्ये, यस या व्हेरिएबलमध्ये
ती कनेक्शन स्ट्रिंग काय केली, कॉल केली. फर्स्ट पुन्हा आपल्याला कोडिंगवरती राईट क्लिक करून व्ह्यू इन डिझाईन साईटला जाऊ शकतो आपण. आपल्याला रोल नंबर मॅन्युअली टाकणार आहे आपण, त्याच्यामुळे ॲटो इन्क्रीमेंटचं करायचं नाही. 2 फंक्शन क्रिएट करून घेऊ. एक क्लिअर डेटा, सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर करण्यासाठी आणि टेबलमधला डेटा बाइंड करण्यासाठी डेटा नावाचं फंक्शन, म्हणजे टेबलमध्ये जे रेकॉर्ड असेल ते ग्रीड व्ह्यूवरती शो करायचं आहे. रोल नंबर आता आपण मॅन्युअली टाकणार आहे, आपल्याला जो टाकायचा तो रोल नंबर टाकू शकतो. तर 2 फंक्शन बनवतो आपण, एक क्लिअर डेटाचं सर्व इनपुट क्लिअर करण्यासाठी आणि एक डेटा फंक्शनचं ग्रीड व्ह्यूवरती डेटा बाइंड करण्यासाठी. तर फॉर्म लोडच्या आउटसाईड फंक्शन पब्लिक, फंक्शनचा रिटर्न टाईप वॉइड, फंक्शन बनवतो मी क्लिअर डेटा. फंक्शनचं काम काय, सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर करणं. इनपुट जिथे जिथे देणार आहे ते इनपुट क्लिअर करण्यासाठी टेक्स्ट बॉक्सला बिल्ट इन फंक्शन आहे क्लिअर, टेक्स्ट बॉक्स 1 डॉट क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट इनपुट देण्यासाठी कंबो बॉक्स आहे, कंबो बॉक्सचं टेक्स्ट इज इक्वल टू काय करायचं, नल. त्यानंतर रेडिओ बटन आहे, रेडिओ बटनची चेक प्रॉपर्टी असते, चेक प्रॉपर्टी काय करतोय, फॉल्स. रेडिओ बटन 2, रेडिओ बटनची चेक प्रॉपर्टी काय करून टाकतो मी, फॉल्स करून टाकतोय. पहिलं फंक्शन बनवलं आपण क्लिअर डेटा. क्लिअर डेटाचं काम, जेव्हाही फंक्शनला कॉल कराल सर्व इनपुट काय आलं पाहिजे, क्लिअर. सेकंड अजून एक फंक्शन बनवतोय डेटा नावाचं, आणि डेटा नावाचे फंक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, टेबलमधला रेकॉर्ड त्या ग्रीड व्ह्यूवरती शो करणं. तर फंक्शनचा रिटर्न टाईप, फंक्शनचं नेम डेटा नावाचं काय बनवतोय, फंक्शन. डिस्कनेक्टेड आर्किटेक्चरची कमांड आहे SQL डेटा ॲडॅप्टर. डेटा ॲडॅप्टर क्लास आहे, त्याचा क्लासचा ऑब्जेक्ट ADP इज इक्वल टू न्यू SQL डेटा ॲडॅप्टर. डेटा ॲडॅप्टरमध्ये क्युरी फायर करतोय सिलेक्ट स्टार फ्रॉम, कोणता टेबल सिलेक्ट करायचा, स्टुडंट. या क्युरीसाठी कनेक्शन काय केलं, इनिशलाइज केलं. डेटा ॲडॅप्टरचं काम ट्रान्सफर द डेटा बिटवीन द डेटा बेस टू डेटा सेट. मग आपल्याला डेटा सेट क्लास लागणार आहे. डेटा सेटचं वर्क काय असतं, स्टोअर द डेटा फ्रॉम द डेटाबेस, डेटाबेसचा डेटा स्टोअर करून घेणं. मग ADP डॉट फिल फंक्शनला कॉल केलं, फिल द रेकॉर्ड, मग सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, स्टुडंट टेबलचं रेकॉर्ड आता DS मध्ये फिल झाला. DS मध्ये फिल झालेला रेकॉर्ड बाइंड करायचा आपल्याला त्या ग्रीड व्ह्यूवरती. डेटा ग्रीड व्ह्यू हा कंट्रोल आहे आपला, त्याची प्रॉपर्टी असते डेटा सोर्स. डेटाला सोर्स कुठून भेटणार आहे, DS डॉट टेबल इंडेक्स पोझिशन 0. त्यानंतर डेटा ग्रीड व्ह्यू डॉट काय करायचं, शो करायचं. फंक्शन बनवलेले, फंक्शन जोपर्यंत कॉल करत नाही तोपर्यंत फंक्शन त्याचा टास्क परफॉर्म नाही करत. आपण 2 फंक्शन क्रिएट करून घेतले. बनलेले फंक्शन फॉर्म लोड होईल त्यावेळेस मी फंक्शनला काय केलं, डेटा फंक्शनला कॉल केलं. डेटा फंक्शनची रिस्पॉन्सिबिलिटी काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, स्टुडंटच्या टेबलमध्ये जे रेकॉर्ड आहे ते कुठे बाइंड झाले पाहिजे, ग्रीड व्ह्यूवरती काय आले पाहिजे, बाइंड. कंट्रोल एसनं ॲप्लिकेशन सेव्ह करतोय, एक्झिक्यूट द प्रोग्राम एक्झिक्यूट करतोय. टेबल पूर्णपणे ब्लँक आहे आपला, टेबलमध्ये एक पण रेकॉर्ड नाही आपला. तर आपल्याला इथे बाइंड झालेलं दिसेल, एम्प्टी टेबल भेटेल, रोल नंबर, स्टुडंट नेम, जेंडर, क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, एम्प्टी आलेला आहे. आता मॅन्युप्युलेशन काय आहे, फॉर्म फिल करणार आहे. फिल केल्यानंतर रेकॉर्ड इन्सर्ट, सर्च, अपडेट आणि डिलीट. पण कोणा थ्रू करायचं आपल्याला, स्टोअर प्रोसिजर. तर आपल्याला 3 प्रोसिजर बनवायची, एक इन्सर्टसाठीची प्रोसिजर, एक अपडेटसाठीची आणि एक डिलीटसाठीची, 3 बटनसाठी. सर्च आपण रेग्युलर फॉर्मॅट आहे तोच त्याच वेनं सर्चिंग करणार आहे. तर 3 प्रोसिजर बनवून घेऊ, एक इन्सर्टसाठी, अपडेटसाठी आणि डिलीट. किती फील्ड आहे आपल्या, टोटल कॉलम किती, 5 कॉलम. ह्या 5 कॉलमची व्हॅल्यू काय करायची, इन्सर्ट, अपडेट किंवा डिलीट झाली पाहिजे. तर प्रोसिजर राईट केली जाते SQLमध्ये. तर एकदम केअरफुल लक्ष द्या. मग प्रोसिजर कशी क्रिएट केली जाते, तर आपला एक्झिस्टिंग डेटाबेस प्रोफाउंड 18 आहे. प्रोफाउंड 18च्या इन्सर्ट आपला टेबल स्टुडंट आहे, आणि या स्टुडंट टेबलवरती रेकॉर्ड इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट करण्यासाठी प्रोसिजर राईट केली जाते प्रोग्रामॅबिलिटी फोल्डरमध्ये. प्लसवर क्लिक करा, तिथे स्टोअर प्रोसिजर, फंक्शन, ट्रिगर, बरोबर, जे जे आहे ते आपण इथून कॉल करत असतो. प्रोसिजरवरती राईट क्लिक करून न्यू प्रोसिजर फोल्डर बघा मी कोणतं आहे, आपल्याच डेटाबेसच्या इनसाईडचा फोल्डर आहे प्रोग्रामॅबिलिटी. त्याच्या इनसाईड गेलो, स्टोअर प्रोसिजरवरती राईट क्लिक करून न्यू स्टोअर प्रोसिजर.
प्रोसिजर क्रिएट करण्याचा सिंटॅक्स हा रेडीमेड भेटतो आपल्याला. काय भेटतो? क्रिएट प्रोसिजर, प्रोसिजरचं नेम आणि जे रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे त्याचे कॉलम. रेडीमेड इनबिल्ट फॉर्मॅट आहे, पण हा फॉर्मॅट मी काढून टाकतोय. प्रोसिजर आपण स्वतःहून क्रिएट करू. तर प्रोसिजर क्रिएट करण्याचा सिंटॅक्स क्रिएट अ प्रोसिजर. काय नावाची प्रोसिजर क्रिएट करतोय मी? इन्सर्ट डेटा नावाची. डेटा इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट काय काय करायचं आहे? तर फॉर एक्झाम्पल स्टुडंटचा रोल नंबर, रोल नंबरचा डेटाचा टाईप इंटिजर आहे. स्टुडंटचं नेम, नेमचा डेटाचा टाईप व्हॅरकॅर आहे. अलोकेट द साईज, साईज आपल्यावर डिपेंड आहे. मी साईज 20 अलोकेट करतोय. नेक्स्ट फील्ड जेंडर, जेंडरला चा डेटाचा टाईप व्हॅरकॅर अलोकेट द साईज 20. जेंडर नंतर क्वालिफिकेशन, हे पॅरामीटर आहे. पॅरामीटरला नेम आपल्यावर डिपेंड आहे. ज्या वेळेनं पॅरामीटर क्रिएट करू, बटनच्या इव्हेंटला पण सेम पॅरामीटर आपल्याला यूज करायचे आहे. तर क्वालिफिकेशन, क्वालिफिकेशनचाही डेटाचा टाईप व्हॅरकॅरचे. अलोकेट द साईज 20. क्वालिफिकेशन नंतर डेट ऑफ बर्थ, त्याचाही डेटाचा टाईप काय आहे? व्हॅरकॅरचे. अलोकेट द साईज 20. लास्ट कॉलम आहे त्याच्यामुळे मी कॉमा देत नाही. ॲज अ इन्सर्ट इंटू, क्युरी फायर करा. इन्सर्ट इंटू ही प्रोसिजर कोणत्या टेबलवरती फायर झाली पाहिजे? स्टुडंटचा. काय इन्सर्ट करायचं? स्टुडंटच्या व्हॅल्यूज. काय काय व्हॅल्यू इन्सर्ट करायचं आहे? तर रोल नंबर, त्या स्टुडंटचं नेम, त्या स्टुडंटचं जेंडर, क्वालिफिकेशन आणि त्याची डेट ऑफ बर्थ. लाईन टर्मिनेटेड बाय द सेमिकोलन, सेमिकोलनने टर्मिनेट करा. मग क्रिएट अ प्रोसिजर, काय नावाची प्रोसिजर क्रिएट करायची आपल्याला? इन्सर्ट डेटा नावाची प्रोसिजर बनवतोय. प्रोसिजरला नेम आपल्यावर डिपेंड आहे, आपण नेम काही पण देऊ शकतो. प्रोसिजरमध्ये इन्सर्ट करताना रोल नंबर, नेम, जेंडर, क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ ॲज अ ही प्रोसिजर इन्सर्ट इंटू स्टुडंटच्या टेबलवरती फायर करायचे. इथे एक्झिक्यूट ऑप्शन आहे. ही प्रोसिजर ह्या टेबलवरती म्हणजे एवढे पॅरामीटर, ह्या व्हॅल्यू या टेबलवरती वर्क होत आहे की नाही चेक करतोय, तर एक्झिक्यूट करतोय. तर इथे दाखवलं बघा, कमांड सक्सेसफुली काय झाली? एक्झिक्यूट झाली. आपली ही प्रोसिजर त्या टेबलवरती परफॉर्म होते. प्रोसिजर मी कॉपी करून ठेवतोय पुढची अपडेट आणि डिलीट राईट करण्यासाठी. तर तुम्ही आपला डेटाबेस जर रिफ्रेश करून बघितला, डेटाबेस सिलेक्ट करायचा, रिफ्रेश करून बघा आणि प्रोग्राम रेटिव्ह फोल्डरमध्ये जाऊन चेक करा प्रोसिजरमध्ये. आणि त्या प्रोसिजरच्या इनसाइड आपल्याला प्रोसिजर इथे क्रिएट झालेली भेटेल. काय नावाने प्रोसिजर क्रिएट झाली? इन्सर्ट डेटा नावाची. ठीक आहे. मी हे करंट एडिटर हे जे ओपन आहे ते मी क्लोज करतोय. तो विचारतोय सेव्ह करायचं आहे, तर सेव्ह करण्याची गरज नाही, कारण की एक्झिक्यूट झाल्यानंतर प्रोसिजर ऑलरेडी इथे वर्क होते, डिस्प्ले होऊन जाते. आता इन केस इन फ्युचरमध्ये किंवा करंट अपडेशनमध्ये फॉर्मच्या फील्ड इन्क्रीज झाल्या किंवा डिक्रीज झाल्या, एखादी फील्ड वाढली किंवा कमी झाली फॉर्ममध्ये, तर आपल्याला इन्सर्टची जी प्रोसिजर आहे ती पण काय करावं लागेल? मॉडिफाईड करावं लागेल, कारण की ती ऑलरेडी क्रिएटेड आहे आता. तर त्याला मॉडिफाईड करायचे असेल तर सेम प्रोसिजरवरती राईट क्लिक करून तुम्ही त्याला म्हणू शकता मॉडिफाईड द प्रोसिजर. त्याला मॉडिफाईड जर केलं तर आता क्रिएट नेम नाही येतात, तिथं नाव काय येईल? आता अल्टर नाव येईल. मग अल्टर प्रोसिजर, काय नावाची प्रोसिजर अल्टर करायची? इन्सर्ट डेटा. मग एखादी फील्ड इन्क्रीज झाली किंवा डिक्रीज झाली तर तेवढे पॅरामीटर इन्क्रीज किंवा डिक्रीज करून पुन्हा क्युरी राईट करायची आणि क्युरी पुन्हा काय करून घ्यायची? एक्झिक्यूट करून घ्यायची. म्हणजे फॉर्म चेंज होऊ शकतो, बरोबर. रिक्वायरमेंटनुसार फॉर्म चेंज झाला तर तुम्हाला प्रोसिजरसुद्धा काय करावं लागेल? चेंज करावं लागेल. मग ही झाली पहिल्या बटनसाठी, इन्सर्टसाठी. दुसरी अपडेटसाठी बनवायची. तर अपडेटसाठी बनवण्यासाठी पुन्हा स्टोअर प्रोसिजरवर राईट क्लिक करून न्यू स्टोअर प्रोसिजर. फॉर्मॅट रेडीमेड येतोय तो मी डिलीट करतोय हा. आणि मगाशी जो इन्सर्टसाठी जी प्रोसिजर घेतली होती तीच ॲज इट इज पेस्ट केली, फक्त प्रोसिजरचं नेम चेंज करतोय. कोणत्या बटनसाठी प्रोसिजर बनवायची? अपडेट डेटा.
अपडेट करताना रोल नंबर, नेम, जेंडर, क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, क्युरी चेंज करा अपडेटसाठीची. अपडेट टेबल नेम, कोणता टेबल आहे आपला? स्टुडंट. सेट, कोणकोणते कॉलम अपडेट करायचे करू शकतो? नेम. नेम नावाचं कॉलम अपडेट करण्यासाठी पॅरामीटर काय घेतलेला आपण? नेम नावाचा. नेम नंतर नेक्स्ट अपडेट करायचं सपोज जेंडर. जेंडरला अपडेट करण्यासाठी पॅरामीटर आहे आपल्याकडं जेंडर नावाचा. जेंडर नंतर नेक्स्ट क्वालिफिकेशन. क्वालिफिकेशनला अपडेट करण्यासाठी आपल्याकडं पॅरामीटर आहे क्वालिफिकेशन. त्यानंतर नेक्स्ट अपडेट करायचं डेट ऑफ बर्थ. डेट ऑफ बर्थला अपडेट करण्यासाठी पॅरामीटर आहे आपल्याकडं डेट ऑफ बर्थ. व्हेअर, कशावरनं अपडेट करणार आहे आपण? रोल नंबर इज इक्वल टू @ रोल नंबर ह्या पॅरामीटरनं काय करणार आहे आपण? अपडेट करणार आहे. थोडे मिनिमाइज करतो म्हणजे आपली पूर्ण क्युरी इथे शो होईल. मग क्रिएट प्रोसिजर काय नावाची? अपडेट डेटा. अपडेट काय करायचे? तेवढे कॉलमचे पॅरामीटर आहे. या पॅरामीटरचं नेम काहीही देऊ शकतो, आपल्यावर डिपेंड आहे. पॅरामीटरचं नेम आपल्या हातात असतं. तर अपडेट स्टुडंट. सेट, कोणकोणता कॉलम अपडेट करायचा? नेम. नेम हा कॉलम कोणत्या पॅरामीटरने अपडेट होईल? या नेमला जी व्हॅल्यू येईल त्यावरनं. जेंडरकडून अपडेट होईल, या जेंडरला जी व्हॅल्यू फ्रंट एंड म्हणजे UI वरनं येईल तिथून अपडेट झाली पाहिजे. व्हेअर, कोणाचा? ज्याचा रोल नंबर, या पॅरामीटर रोल नंबरमध्ये जो रोल नंबर आलेला आहे त्याचा रेकॉर्ड काय होईल? अपडेट. क्युरी राईट केली आहे, प्रोसिजर एक्झिक्यूट करून घ्या. प्रोसिजर सक्सेसफुली काय झाली आपली? एक्झिक्यूट झाली. ही पण एक्झिक्यूट झाली आहे. क्लोज केली तरीही चालेल. करंट एडिटर मी क्लोज करतोय. तो विचारतोय सेव्ह करण्याची गरज नाही, एक्झिक्यूट सक्सेस जर झालेली असेल तर आपली प्रोसिजर इकडे आली की नाही चेक करण्यासाठी मी फोल्डर रिफ्रेश करतोय आणि स्टोअर प्रोसिजरच्या फोल्डरमध्ये जाऊन चेक करा. एक इन्सर्टसाठीची आणि सेकंड बनवली अपडेटसाठीची. नेक्स्ट थर्ड बटन आहे डिलीट बटनसाठी प्रोसिजर बनवायची आहे. तर परत स्टोअर प्रोसिजरच्या फोल्डरवर राईट क्लिक करून न्यू स्टोअर प्रोसिजर क्रिएट करतोय डिलीट बटनसाठी. सिंटॅक्स रेडीमेड येतो पण आपण स्वतःहून प्रोसिजर क्रिएट करतोय. तर क्रिएट प्रोसिजर काय नावाची प्रोसिजर बनवायची? डिलीट डेटा. डिलीट कोणावरनं करणार आहे रेकॉर्ड? रोल नंबरनुसार. म्हणून पॅरामीटर एकच व्हॅल्यू पास करणार आहे, त्यानुसार रेकॉर्ड काय आलं पाहिजे? डिलीट झालं पाहिजे. मग क्युरी फायर करा. डिलीट फ्रॉम, कोणता टेबल डिलीट करायचा? स्टुडंट. व्हेअर रोल नंबर इज इक्वल टू, रोल नंबर कोणता पॅरामीटर? आर नंबर. या पॅरामीटरला जी व्हॅल्यू येईल त्याचा रेकॉर्ड काय आला पाहिजे? डिलीट. प्रोसिजर डिलीटसाठीचं एकाच पॅरामीटरवरनं रेकॉर्ड डिलीट करणार आहे. एक्झिक्यूट द प्रोसिजर सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली. सेव्ह करण्याची गरज नाही, नो म्हणा आणि फोल्डर रिफ्रेश करून प्रोसिजर तुमची इन्सर्टसाठी, अपडेटसाठी, डिलीटसाठी अशा 3 बटनसाठी 3 प्रोसिजर कुठे आता आपले डेटाबेसमध्येच आहे. प्रोग्रामॅबिलिटी फोल्डरमध्ये प्रोसिजर बनवतो आपण आणि ह्या 3 प्रोसिजर कोणत्या टेबलवरती टेस्टिंग केलेली आपण? स्टुडंट या टेबलवरती परफॉर्म केलेली. आता ह्या प्रोसिजर आता बटनच्या इव्हेंटला कॉल करायचं आहे. तर सर्वात पहिले मॅन्युप्युलेशन डेटा फंक्शन कंप्लीट झालेलं आहे. डेटा बाइंड करण्याचा क्लिअर फंक्शन बनवलेलं आहे. फॉर्म फिल केल्यानंतर बटनच्या क्लिक इव्हेंटला रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे. तर इन्सर्ट करताना जेंडरची व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करावं लागेल. एक तर मेल सिलेक्ट करणार आहे, एक तर फिमेल सिलेक्ट करणार आहे. तर इन्सर्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला इथे कोड असणार आहे आपला इन्सर्ट बटनचा. तर नेक्स्ट स्ट्रिंग व्हेरिएबल जेंडर नावाचा व्हेरिएबल घेतो. इफ रेडिओ बटन 1 डॉट चेक इक्वल टू ट्रू असेल तर जेंडर ह्या व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू स्टोअर करतोय मी मेल. एल्स अदरवाईज इफ रेडिओ बटन 2 डॉट चेक इक्वल टू ट्रू असेल तर जेंडर ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू मी स्टोअर करतोय फिमेल. एल्स अदरवाईज जेंडर ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू मी असाइन करतोय ऑदर. म्हणजे जेंडर या व्हेरिएबलची व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली. डेटाबेस बरोबर कनेक्शन काय केलं? ओपन करून घेतलं. मी एक स्ट्रिंग व्हेरिएबल बनवतोय. काय नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतोय? क्युरी. आणि क्युरी या व्हेरिएबलमध्ये आपलं बटन कोणतं? हे इन्सर्टचं आहे. आपल्याला इन्सर्ट बटनसाठी जी प्रोसिजर जी बनवली होती ती काय नावाने बनवून ठेवली होती आपण?
इन्सर्ट डेटा नावाची जी प्रोसिजर बनवली होती ती प्रोसिजरचं नेम एका व्हेरिएबलमध्ये काय केलं, स्टोअर केलं. कमांड कोणती असणार आहे, एसक्यूएलची कमांड. त्याचा ऑब्जेक्ट CMD इज इक्वल टू न्यू SQL कमांडमध्ये ती क्युरी जी तो व्हेरिएबल पास केला हा, आणि ह्या व्हेरिएबलमध्ये कोणती व्हॅल्यू, इन्सर्ट डेटा ही आपली प्रोसिजर आहे. ह्या क्युरीसाठी कनेक्शन काय केलं, इनिशलाइज केल्यानंतर CMD डॉट कमांड टाईप इज इक्वल टू, मग आता कमांडचा टाईप CMD डॉट कमांड टाईप इज इक्वल टू कमांडचा टाईप आता काय सिलेक्ट करायचा, स्टोअर प्रोसिजर. आता स्टोअर प्रोसिजर थ्रू रेकॉर्ड इन्सर्ट होणार आहे. मग आता ह्या जी स्टोअर प्रोसिजर जी कॉल केली इन्सर्ट डेटाची आपण, बरोबर, ह्या व्हेरिएबलला, ह्या प्रोसिजरला व्हॅल्यू पास करायचं आहे. तर व्हॅल्यू कुठून जाणार आहे, ह्या आपल्या UIच्या जाणार आहे, ह्या इंटरफेसच्या जाणार आहे. ह्या इंटरफेसच्या व्हॅल्यू पॅरामीटर आपण त्या प्रोसिजर बनवताना जे पॅरामीटर बनवले त्यांना व्हॅल्यू पास करायची. मग CMD डॉट पॅरामीटर डॉट्स ॲड विथ व्हॅल्यू. पहिलं कोणती व्हॅल्यू ॲड करायची, काय पॅरामीटर बनवलेलं आपण, रोल नंबर या पॅरामीटरला व्हॅल्यू टेक्स्ट बॉक्स 1 डॉट टेक्स्टवरनं जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट व्हॅल्यू CMD डॉट पॅरामीटर डॉट्स ॲड विथ व्हॅल्यू. सेकंड काय पास करायचं, त्या स्टुडंटचं नेम, जे पॅरामीटर प्रोसिजर बनवताना बनवले होते तेच पॅरामीटर इथे घ्यायचे. स्टुडंटचं नेम कुठून जाणार आहे, टेक्स्ट बॉक्स 2वरनं. CMD डॉट पॅरामीटर डॉट्स ॲड विथ व्हॅल्यू. सेकंड पॅरामीटर आपण क्रिएट केलं तर तिकडे जेंडर नावाचा, तर जेंडर ह्या व्हेरिएबलला व्हॅल्यू, पॅरामीटरला व्हॅल्यू जेंडर ह्या व्हेरिएबलची जाणार आहे. त्यानंतर CMD डॉट पॅरामीटर डॉट्स ॲड विथ व्हॅल्यू पॅरामीटर क्वालिफिकेशन. आपण क्वालिफिकेशन नावाचा पॅरामीटर बनवलेला होता. क्वालिफिकेशन कुठून पास होणार आहे, आपलं कंबो बॉक्स 1 डॉट टेक्स्टवरनं. त्यानंतर CMD डॉट पॅरामीटर डॉट्स ॲड विथ व्हॅल्यू पॅरामीटर डेट ऑफ बर्थ ह्या पॅरामीटरला व्हॅल्यू कुठून जाणार आहे, डेट टाईम पिकर डॉट त्याची व्हॅल्यू कोणत्या फॉर्ममध्ये जाणार आहे, डेट फॉर्ममध्ये. मग आपण प्रोसिजर जी इन्सर्ट डेटाची प्रोसिजर होती, प्रोसिजरमध्ये जे पॅरामीटर बनवलेले होते त्या पॅरामीटरला व्हॅल्यू इकडनं इंटरफेसवरनं गेली. अजून कमांड आपली एक्झिक्यूट नाही झाली. कमांड एक्झिक्यूट करण्याअगोदर आपल्याला मेसेज द्यायचा आहे. मेसेज देण्यासाठी मी एक डायलॉग रिझल्ट क्लास वापरतो आहे. मेसेज बॉक्स डॉट शो मेसेज द्यायचा आपल्याला, डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू रेकॉर्ड, ॲड अ न्यू स्टुडंट म्हणा, ॲड अ न्यू स्टुडंट. वरती हेडरला नाव देताना मी ॲडेड अ स्टुडंट. बटन वापरायचे आपल्याला, तर मेसेज बॉक्स डॉट बटन यूज करायचं आपल्याला, यस नो कॅन्सल. त्यानंतर मेसेज बॉक्स डॉट आयकॉन यूज करायचा आपल्याला, ॲस्ट्रिक एरर. तर आपल्याला आयकॉन यूज करायचा आहे क्वेश्चन मार्कचा. आपल्यासमोर डायलॉग रिझल्ट इज इक्वल टू मेसेज बॉक्स डॉट शो मेसेज काय भेटेल, डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू स्टुडंट. आणि आपल्याला 3 बटन भेटेल, येस नो आणि कॅन्सल. येस नो कॅन्सल या 3 बटनपैकी ज्या बटनला क्लिक करू ती व्हॅल्यू कोणामध्ये राहणार आहे, या रिझल्ट या व्हेरिएबलमध्ये. मग इफ रिझल्ट इज इक्वल टू डायलॉग रिझल्ट डॉट, जर आपण येस बटनला जर क्लिक केलेलं असेल तर आपली क्युरी काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. तर CMD डॉट एक्झिक्यूट नॉन क्युरी रिटर्न द स्टेटस. एक्झिक्यूट नॉन क्युरीचं काम काय, दिलेली कमांड क्युरीचं स्टेटस रिटर्न करणं. आफ्टर डेटाबेस बरोबर जे कनेक्शन ओपन होतं त्याला काय केलं, कॉल केलं. त्यानंतर क्लिअर डेटाचं जे फंक्शन होतं, क्लिअर डेटा फंक्शनने सर्व इनपुट काय होईल, क्लिअर होईल. आणि टेबलमध्ये गेलेलं रेकॉर्ड त्या ग्रीड व्ह्यूवरती बाइंड करायचं आहे. तर ग्रीड व्ह्यूवरती बाइंड करण्यासाठी आपण फंक्शन कोणतं बनवलेलं होतं, डेटा नावाचं. ॲप्लिकेशन सेव्ह करतो आहे, एक्झिक्यूट द प्रोग्राम एक्झिक्यूट करतो आहे. तर स्टुडंटचा रोल नंबर 1, स्टुडंटचं नेम अमोल, जेंडर मेल, क्वालिफिकेशन यमी, डेट ऑफ बर्थ आपल्याला जी काय डेट ऑफ बर्थ घ्यायची ती डेट ऑफ बर्थ आपण कोणतंही इयर सिलेक्ट करू शकतो, मंथ
आणि जी स्पेसिफिक डेट असेल ती डेट घेऊ शकतो. इन्सर्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला मेसेज आला आपल्याला, डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू स्टुडंट. वरती हेडरला नाव ॲडेड अ स्टुडंट क्वेश्चन मार्क आणि 3 बटन होते. मी यस बटनला क्लिक केलं तर क्युरी एक्झिक्यूट होईल. क्युरी सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली. क्लिअर फंक्शनने सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाले. डेटा फंक्शनने टेबलमधलं रेकॉर्ड ह्या ग्रीड व्ह्यूवरती काय आलं, बाइंड झालं. रोल नंबर इज इक्वल टू 2. स्टुडंटचं नेम इज इक्वल टू योगिता. जेंडर फिमेल. क्वालिफिकेशन MCA. डेट ऑफ बर्थ आपल्याला जी डेट ऑफ बर्थ घ्यायची ती डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करू शकता. इन्सर्ट बटनच्या क्लिक इव्हेंटला डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू स्टुडंट. यस बटनच्या क्लिकला रेकॉर्ड टेबलमध्ये स्टोअर झालं. टेबलमधलं रेकॉर्ड इकडं ग्रीड व्ह्यूवरती लगेच डेटा फंक्शन थ्रू काय केलं, बाइंड केला. युजिंग स्टोअर प्रोसिजर हे मॅन्युप्युलेशन होतं आहे. स्टोअर प्रोसिजरचं बेनिफिट काय. स्टोअर प्रोसिजरचं बेनिफिट, तुम्ही जर बटनची जर इव्हेंट जर बघितली तर बटनच्या इव्हेंटला कुठेच तुम्हाला इन्सर्ट इंटूची क्युरी भेटणार नाही. बरोबर, इन्सर्टचा कुठंच ना. आपली क्युरी कुठं राईट आहे, स्टोअर प्रोसिजरमध्ये जाईल. स्टोअर प्रोसिजरमध्ये काय नावाची प्रोसिजर चेक करेल, तो इन्सर्ट डेटा नावाची प्रोसिजर तिथं चेक होईल आहे का नाही. असेल तर ह्या प्रोसिजरचे पॅरामीटरला व्हॅल्यू इकडनं पास होतील. तिथे जाऊन ती प्रोसिजर एक्झिक्यूट होईल. रिटर्न द स्टेटस, स्टेटसचा रिटर्न द रिझल्ट कमांड पुन्हा रिटर्न आणून देईल. मग इथे हा बेनिफिट आहे. म्हणजे इन केस प्रोजेक्ट कॉपी पेस्ट जरी झाला तरी या बटनच्या इव्हेंटला कोणतीच क्युरी नाही राहत. आपली मेन जे लॉजिकची जी क्युरी आहे ती क्युरी कुठं असणार आहे, डेटाबेसमध्ये असणार आहे, स्टोअर प्रोसिजरमध्ये असणार आहे. जसं इन्सर्ट केलं तर आपल्याला नेक्स्ट अपडेट आणि डिलीट करायचं आहे. तर अपडेट अँड डिलीट करण्याअगोदर रेकॉर्ड पहिले सर्च करून घ्यायचं. सर्च जर झालं तर आपण त्याला काय करणार आहे, अपडेट किंवा डिलीट. तर सर्च करताना रोल नंबरनुसार करणार आहे. तर सेम मी फील्ड कॉपी पेस्ट करतो आहे. ही हा टेक्स्ट बॉक्स नंबर, हा टेक्स्ट बॉक्स नंबर 1 आहे, हा 2 आहे. ह्या टेक्स्ट बॉक्स नंबर जर याचा ID जर चेक केला आपण प्रॉपर्टीमध्ये जाऊन तर हा टेक्स्ट बॉक्स नंबर किती आला आपला, 3 आला. ह्या टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये जो रोल नंबर टाकू त्याचं रेकॉर्ड सर्च करायचं आहे. तर मी ह्या लेबलचं टेक्स्ट चेंज करतो आहे. एंटर द स्टुडंट रोल नंबर. जो स्टुडंटचा रोल नंबर टाकू ते रेकॉर्ड काय करायचं आपल्याला, सर्च करायचं आहे. आता टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये टाकलेली व्हॅल्यू टेबलमध्ये जर असेल तो रोल नंबर तर रेकॉर्ड आपल्याला सेट करायचं आहे इनपुट बॉक्सला. नसेल तर तसा मेसेज द्यायचा आपल्याला, रेकॉर्ड नॉट फाउंड. तर नेक्स्ट बटन घेतो मी सर्च बटनचं आणि इनपुट कुठं देणार, ह्या टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये. तर बटनच्या क्लिक इव्हेंटला इथे जो कोड असणार आहे तो असणार आहे आपला सर्च बटनचा कोड. डिस्कनेक्टेड आर्किटेक्चर वापरतो. डिस्कनेक्टेड आर्किटेक्चरमध्ये कमांड डेटा ॲडॅप्टर, त्याचा ऑब्जेक्ट ADP इज इक्वल टू न्यू SQL डेटा ॲडॅप्टर. डेटा ॲडॅप्टरमध्ये क्युरी देतोय मी सिलेक्ट स्टार फ्रॉम. कोणता टेबल सिलेक्ट करायचा, स्टुडंट. वेअर रोल नंबर इज इक्वल टू, रोल नंबर इज इक्वल टू, रोल नंबर कुठं टाकणार आहे आपण, तो त्या टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये. टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये जो रोल नंबर टाकला आहे त्याचंच रेकॉर्ड सिलेक्ट करायचं आहे. ह्या क्युरीसाठी कनेक्शन काय केलं आपण, इनिशलाइज केला. मग सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट, स्टुडंटचं टेबल सिलेक्ट करायचं. वेअर रोल नंबर इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स 3 मध्ये जो रोल नंबर असेल त्याचा रेकॉर्ड सिलेक्ट करून स्टोअर करावं लागेल. मग ते स्टोअर कुठं करायचं, डेटा सेट. डेटा सेटचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला आपण DS मध्ये. DSचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. ADP डॉट फिल फंक्शनला कॉल केला. मग त्या क्युरीचा आलेला रिझल्ट हा डेटा सेटमध्ये स्टोअर झाला. डेटा सेटला स्ट्रक्चर नसतं, रो आणि कॉलमचा फॉर्मॅट नसतो डेटा सेटला. मग आपल्याला ते सर्च झालेलं रेकॉर्ड ते इनपुट बॉक्सला लावण्यासाठी आलेलं रेकॉर्ड टेबलमध्ये घ्यायचं आहे. म्हणून मी डेटा टेबल हा क्लास, त्याचा ऑब्जेक्ट DTला व्हॅल्यू कडून दिली DS डॉट टेबल इंडेक्स पोझिशन 0. म्हणजे DS मध्ये जे रेकॉर्ड आलं आहे ते कोणाला असाइन केलं, टेबलला. टेबलमध्ये दिल्यानंतर DT डॉट कंडिशन देतोय, इफ DT डॉट रो डॉट काउंट, त्याची काउंटिंग इक्वल टू 0 आली तर आपल्याला मेसेज द्यायचा, स्टुडंट रोल नंबर नॉट फाउंड. मेसेज बॉक्स डॉट शो, इकडे मेसेज सेट करायचा आपल्याला, स्टुडंट रोल नंबर
नॉट फाउंड. मेसेज दिला एल्स जर dt.row.counting जर 0 पेक्षा जर ग्रेटर बसली तर आपल्याला त्या व्हॅल्यू त्या टेक्स्ट बॉक्सला काय करायचं आहे, सेट करायचं आहे. तर रोल नंबर कुठे सेट करायचा, टेक्स्ट बॉक्स 1 वरती. टेक्स्ट बॉक्स 1च्या टेक्स्टला dt.row कोणता रो, 0 रो, आणि कोणत्या कॉलमची व्हॅल्यू, 0 कॉलमची व्हॅल्यू टू स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून कोणाला असाइन केली, टेक्स्ट बॉक्स 1ला. जर सर्च जर रेकॉर्ड झालं तर. सेकंड नेम सेट करायचा आपल्याला टेक्स्ट बॉक्स 2ला, कोणत्या कॉलमची व्हॅल्यू, 1 ह्या कॉलमची व्हॅल्यू. नेक्स्ट जेंडर सेट करायचं आहे. जेंडर सेट करताना dt.row सेकंड कॉलमची व्हॅल्यू जर मेल असेल तर पहिला रेडिओ बटन काय झाला पाहिजे, चेक. तर dt मधला सेकंड कॉलमची व्हॅल्यू इक्वल टू काय जर भेटली, त्याला मेल जर भेटली तर रेडिओ बटन 1 डॉट चेक तो काय दिसला पाहिजे, ट्रू भेटला पाहिजे. एल्स अदरवाईज एल्समध्ये जाईल. एल्समध्ये जर गेला तर अदरवाईज रेडिओ बटनची 2ची चेक प्रॉपर्टी काय करेल, तो ट्रू करून देईल. त्यानंतर रोल नंबर सेट केला, नेम सेट केलं, जेंडर सेट केलं. क्वालिफिकेशन सेट करायचं आहे कंबो बॉक्स 1च्या टेक्स्टवरती. dt.row कॉलम नंबर 3ची व्हॅल्यू कंबो बॉक्सवरती सेट केली. लास्ट सेट करायचं आहे डेट ऑफ बर्थ डेट टाईम पिकरच्या टेक्स्टवरती कोणत्या कॉलमची, 4th कॉलमची व्हॅल्यू टू स्ट्रिंगमध्ये कन्वर्ट करून डेट टाईम पिकरला काय केले, आपण सेट केली. एंड ऑफ द इफ एल्सचं स्टेटमेंट एंड झालं. एंड ऑफ द बटन. आपला रेकॉर्ड सर्च होतं की नाही आपण चेक करू शकतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर रोल नंबर इज इक्वल टू टेक्स्ट बॉक्स 3. टेक्स्ट बॉक्स 3मध्ये जो रोल नंबर आहे त्याचं रेकॉर्ड असेल तर DS मध्ये येईल. DS रेकॉर्ड टेबलला दिलं आणि टेबलची काउंटिंग जर 0 भेटली तर मेसेज देईल स्टुडंट रोल नंबर नॉट फाउंड. जर काउंटिंग 0 नसेल म्हणजे रेकॉर्ड सर्च जर झालं, या टेक्स्ट बॉक्सवरती ते सेट करायचं होतं टेबलमधलं रेकॉर्ड. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे. तर एंटर द स्टुडंट रोल नंबर. स्टुडंटचा रोल नंबर मी टाकतो आहे 55चा रेकॉर्ड रोल नंबर असलेला रेकॉर्ड जर असेल तर दाखवल, नसेल तर मेसेज देईल. मग बटनच्या क्लिक इव्हेंटला काय सांगतो आहे, स्टुडंट रोल नंबर नॉट फाउंड. एंटर द स्टुडंट रोल नंबर 2. रोल नंबर 2 असलेले रेकॉर्ड असेल तर इथे सेट झालं बघा, इनपुट टाईपवरती ते रेकॉर्ड सेट होत आहे. एंटर द स्टुडंट रोल नंबर 1 जर घेतलं तर 1 असलेलं रेकॉर्ड काय केलं, सेट केलं. एंटर द रोल नंबर 5चा रोल नंबर नाही तर मेसेज देईल रेकॉर्ड नॉट फाउंड. मग आफ्टर सर्च झाल्यानंतर रेकॉर्ड जर सर्च जर असेल, एक्झिस्टिंग असेल तर एक्झिस्टिंग रेकॉर्डला आपण अपडेट किंवा डिलीट करणार आहे. म्हणजे यासाठी ऑलरेडी स्टोअर प्रोसिजर बनलेली आहे. बनलेल्या प्रोसिजर बटनच्या क्लिकला काय करायचं आहे, कॉल करायचं आहे. जो इन्सर्ट बटनचा जो कोड आहे तोच अपडेट आणि डिलीटसाठी यूज करायचा आपल्याला. फक्त नेम चेंज करायचं आहे. इन्सर्ट, अपडेट, डिलीट हे तिघांचं स्ट्रक्चर सेम असतं, कॉमन असतं. क्युरी फक्त चेंज होत असते. आपल्याला इथे फक्त क्युरी बदलायचं नाही, आपल्याला फक्त प्रोसिजरचे नावं बदलायचे. तर अपडेट बटनचा इथे जो कोड असणार आहे तो कोड असणार आहे आपला अपडेट बटनचा. अपडेट जेंडर पण अपडेट करू शकतो. म्हणून जेंडरची व्हॅल्यू एका व्हेरिएबलमध्ये काय केली, स्टोअर करून घेतली. रेडिओ बटन 1 चेक असेल तर जेंडर या व्हेरिएबलला व्हॅल्यू मेल. सेकंड रेडिओ बटन चेक असेल तर फिमेल. दोन्हीही चेक नसेल तर बाय डिफॉल्ट अदर. डेटाबेस बरोबर कनेक्शन ओपन केलं. एक लोकल व्हेरिएबल घेतला. काय नावाचं व्हेरिएबल, क्युरी या व्हेरिएबलला आपण प्रोसिजर अपडेट करण्यासाठी काय नावाची प्रोसिजर बनवून ठेवलेली आहे, अपडेट डेटा नावाची प्रोसिजर बनवलेली. कमांड एसक्यूएल कमांडमध्ये ती क्युरी पास केली मग अपडेटची. त्या क्युरीसाठी कनेक्शन काय केलं, इनिशियलाइज cmd.command टाईप इज इक्वल टू कमांड टाईप कुठून बसणार त्याचा, स्टोअर प्रोसिजरमध्ये. मग अपडेट करताना पॅरामीटर सेमच आहे. अपडेट डेटा नावाच्या प्रोसिजरचे पॅरामीटर रोल नंबर, नेम, जेंडर ऑलरेडी घेतले होते तेच आहे. ॲज इट इज तेच सेट केले, फक्त मेसेज चेंज करायचा. डू यू वॉन्ट टू अपडेट स्टुडंट. वरती हेडरला नाव देतो मी अपडेटेड.
जर येस बटनला क्लिक जर केलं तर आपली क्युरी एक्झिक्यूट होईल, रेकॉर्ड अपडेट होईल. नो बटनला क्लिक केलं तर इफच्या बाहेर येईल, कनेक्शन क्लोज होईल. क्लिअर डेटाने सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर होईल. रेकॉर्ड अपडेट झालं की नाही हे लगेच डेटा फंक्शन आपल्याला ग्रीड व्ह्यूवरती रेकॉर्ड काय करून देईल, बाइंड करून देईल. सेम डिलीटचं पण करून घेऊ. सेकंड नेक्स्ट बटन डिलीटचं आहे. डिलीट बटनच्या क्लिक इव्हेंटला पुन्हा जो इन्सर्टचा जो कोड आहे तोच कोड मी ॲज इट इज पेस्ट केला. पण डिलीट करताना जेंडर कॅल्क्युलेट करण्याची गरज नाही. फक्त डेटाबेस बरोबर कनेक्शन ओपन केलं. डिलीट करण्यासाठी काय नावाची प्रोसिजर बनवून ठेवलेली आपण, डिलीट डेटा नावाची. डिलीट करताना डिलीट प्रोसिजरमध्ये फक्त रोल नंबरनुसार डिलीट होणार आहे. तो पॅरामीटर फक्त रोल नंबरच पास करायचा आहे. इकडनं मेसेज द्यायचा आहे, डू यू वॉन्ट टू डिलीट द स्टुडंट. वरती हेडरला नाव देतो मी डिलीटेड. येस बटनला जर क्लिक केला तरच रेकॉर्ड काय होईल, आपलं डिलीट होईल, कनेक्शन क्लोज होईल, डेटा क्लिअर डेटाने सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर होईल. डेटा फंक्शनने टेबलमधलं रेकॉर्ड डिलीट झालं की नाही हे लगेच ग्रीड व्ह्यूवरती आपल्याला शो पण होईल. डिलीट फक्त रोल नंबरनुसार करणार होतं. सिंगल पॅरामीटर आपण प्रोसिजरमध्ये बनवलं होतं. आणि लास्ट इव्हेंट क्लोज. क्लोज बटनच्या क्लिक इव्हेंटला करंट फॉर्म क्लोज झाला पाहिजे. मग धिस डॉट क्लोज फंक्शन क्लोज द फॉर्मला काय करून टाकल, क्लोज करेल. किंवा ॲप्लिकेशन डॉट एक्झिट फंक्शन जरी वापरलं तरी चालेल. दोघांपैकी एनी वन कोणतंही ॲप्लाय करा. ॲप्लिकेशन डॉट एक्झिट म्हटलं तर एक्झिक्युशनच डायरेक्ट स्टॉप होईल. आणि धिस डॉट क्लोजनं फक्त फॉर्म क्लोज होईल पण एक्झिक्युशन बॅकएंडला स्टार्ट असतं. ॲप्लिकेशन एक्झिक्यूट करतो आहे फायनली. मग रेकॉर्ड इन्सर्ट अपडेट डिलीट स्टोअर प्रोसिजर. एंटर द स्टुडंट रोल नंबर 3, नेम इज इक्वल टू मधू, जेंडर फिमेल, क्वालिफिकेशन इज इक्वल टू बी, डेट ऑफ बर्थ आपल्याला जी डेट ऑफ बर्थ घ्यायची ती. इन्सर्ट बटनच्या क्लिकला डू यू वॉन्ट टू ॲड अ न्यू स्टुडंट, यस. रेकॉर्ड इन्सर्ट झालं. सर्व टेक्स्ट बॉक्स क्लिअर झाले. रेकॉर्ड सर्च करून घ्या. एंटर द स्टुडंट रोल नंबर 66 रोल नंबर नाही तर स्टुडंट रोल नंबर नॉट फाउंड. एंटर द रोल नंबर 2 असलेलं रेकॉर्ड मी सर्च केलं. सर्चिंग झालेलं रेकॉर्ड इथं सेट झालं. तर आपल्याला त्याचं नेम चेंज करायचं. फॉर एक्झाम्पल योगिता यस शिंदे. जेंडर सेम ठेवतो. क्वालिफिकेशन MCAच्या ठिकाणी मी ME करतो आहे. म्हणजे नेम आणि क्वालिफिकेशन चेंज होईल. अपडेट बटनच्या क्लिक इव्हेंटला रेकॉर्ड अपडेट करायचं आहे. कोणाचं, टेक्स्ट बॉक्स 1मध्ये जो रोल नंबर आहे 2 त्याचं नेम आणि त्याचं क्वालिफिकेशन अपडेट झालं पाहिजे. बटनच्या क्लिकला क्युरी एक्झिक्यूट झाली. मग रोल नंबर नेम बघा योगिता यस शिंदे आणि क्वालिफिकेशन MCAच्या ठिकाणी काय आलं, आपलं ME आलं. आफ्टर रेकॉर्ड सर्च करूनच तुम्ही त्याला अपडेट किंवा डिलीट करू शकता. पुन्हा रेकॉर्ड रोल नंबर 3 असलेलं रेकॉर्ड सर्च केलं. सर्च केलेलं रेकॉर्ड डिलीट करायचं असेल तर डिलीट बटनच्या क्लिक इव्हेंटला डू यू वॉन्ट टू डिलीट द स्टुडंट, यस. डिलीट रेकॉर्ड आपलं ते डिलीट झालं. जो रोल नंबर टाकू ते रेकॉर्ड आपण सर्च करून आफ्टर त्याला अपडेट किंवा काय करू शकतो, डिलीट करू शकतो. क्लोज बटनच्या क्लिक इव्हेंटला धिस डॉट क्लोज. करंट फॉर्म काय आला, आपला क्लोज झाला. या वेनं तुम्ही क्रूड ऑपरेशन परफॉर्म करू शकता. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, सिलेक्ट, डेटा बाइंड युजिंग स्टोअर प्रोसिजर थ्रू आपल्याला क्रिएट करता येईल. ठीक आहे.